नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः. आज आपण या व्हिडिओमध्ये अंगारक चतुर्थीचे पौराणिक महत्त्व आणि त्याची पौराणिक कथा काय आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अंगारक चतुर्थी साजरा करण्यामागची पौराणिक कथा ही आहे की गणेश पुराणातील कथेनुसार पृथ्वी देवीने ऋषी भारद्वाज यांचा पुत्र, ज्याचे नाव होते मंगळ, याला 7 वर्षापर्यंत वाढवले आणि नंतर त्याच्या पित्याकडे परत दिले. पित्याकडून त्याने वेद पुराणांचे ज्ञान प्राप्त केले. मंगळाला भगवान श्री गणेशाविषयी अपार भक्ती होती. श्री गणेशांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. ऋषी भारद्वाजांनी त्याला गणपती मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करण्यास सांगितले. मंगळाने अनेक वर्ष मनोभावे तप केले. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान भगवान गणेशाने त्याला आपले विराट रूप दाखवून दर्शन दिले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा मंगळ म्हणाला, हे प्रभू, मला स्वर्गात सर्व देवतांसोबत अमृतपान करण्याचे सौभाग्य मिळावे व माझे नाव तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध व्हावे. तसेच ज्या दिवशी मला तुमचे दर्शन झाले म्हणजेच माघ चतुर्थी, कृष्ण चतुर्थी, तो दिवस विशेष मानला जावा आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना त्यांचे निश्चित असे फळ मिळावे. भगवान गणेशांनी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि त्याला पुढे सांगितले की तुझे नाव आता अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि म्हणूनच हा दिवस अंगारक किंवा अंगारकी चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी व्रत करून गणेशाची उपासना करणाऱ्यांना इच्छापूर्तीचा आशीर्वाद सुद्धा भेटतो. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच बुद्धी, विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा केल्यास आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद असे लागतात. म्हणूनच अंगारकी चतुर्थी